नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गडदे टोळीवर मोक्का, टोळी प्रमुखासह एकूण 9 जणांवर मोक्का. सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगर या 14 वर्षाच्या बालकाच्या खळबळजनक हत्या प्रकरणातील सराईत गुंड निलेश गडदे याच्यावर संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली आहे. संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे करत आहेत. तपासादरम्यान निलेश विठोबा गडदे राहणार वाघमोडे नगर कुपवाड या टोळी प्रमुखांनी किरण शंकर लोखंडे वय 25 राहणार कुपवाड, विशाल बिरुदेव चौगले, नानासाहेब उर्फ सागर माणिक चौगले दोघे राहणार पिंपळवाडी कवटे महांकाळ, अतुल दादासाहेब वायदंडे वय 28 राहणार खंडेराजुरी मिरज, संदेश उर्फ सँडी रामचंद्र घागरे वय 23 सध्या राहणार कुपवाड, मलिक सलीम शेख राहणार दत्तनगर कुपवाड, महम्मद जमाल नदाब वय 42 राहणार अभयनगर सांगली आणि एका बाल गुन्हेगाराला सोबत घेऊन NG ग्रुप नावाने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले. या टोळीतील सदस्य स्वतःच्या उपजीविकेसाठी 2017 पासून ते 2026 पर्यंत सांगली जिल्ह्यात तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव व बागलकोट जिल्ह्यात गुन्ह्यांची मालिका सुरूच केली होती. समाजात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी या टोळीने खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, खंडणीसाठी अपहरण, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्रे आणि अंमली पदार्थाची तस्करी यासारखे अनेक गंभीर गुन्हे असून परिसरात मोठी दहशत निर्माण केली आहे.